मी मिथिला या लघुनाटिकेची निवेदिका. मित्रांनो, तुम्हाला सांगावंसं वाटतं की यापूर्वी म्हणजेच लॅपटॉप मोबाईल येण्यापूर्वी जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होत्या त्यावेळी प्रत्येक घरातली सुरुवात ही अशी व्हायची. मोबाईल आल्यानंतर प्रत्येकाच्या घरातली सुरुवात ही मोबाईलच्या नोटिफिकेशनने आणि मोबाईलच्या अति वापराने होते. हे पहा. तर मित्रांनो, तुम्ही आताच मोबाईल येण्यापूर्वीचं आणि मोबाईल आल्यानंतरचं अशा दोन घरातले चित्र पाहिले असतील आणि त्यांच्या दिवसाची सुरुवात कशी होते याचा अनुभव तुम्ही घेतलाच असेल. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते आणि ती म्हणजे पूर्वीचे लोक खरोखरच त्यांचं आयुष्य जगायचे, पण आताची लोक त्यांचं आयुष्य जगत नाही आहेत तर एका आभासी दुनियेत जगण्याचा खोटा दिखावा करत आहेत. असं तर आता आपण वळूया या तरुण मुलांच्या कॉलेजमधल्या घडामोडींकडे. आजचे नोट्स कोणाकडे आहेत का? अरे स्टडीची कोणती स्कोर आधी मला इंस्टाग्राम स्टोरी टाकू दे. लाईक पाहिजे, व्ह्यूज पाहिजे, पब्लिसिटी पाहिजे तर मग मला फॉलो करा. पण तू आहेस तरी कोण? मी आहे तुला सर्वांचा लाडका सोशल मीडिया. थोडक्यात काय तर हा बॅड बॉय असून सुद्धा सोशल मीडिया नावाचा प्राणी या सर्वांनाच हवा वाटतो. तर आता आपण वळूया कॉलेजमधल्या कॅन्टीनकडे, जिथे चहा कॉफी व नाश्त्यापेक्षा मिळणारा फ्री वायफाय हा जास्ती महत्त्वाचा असतो. कॅन्टीनमध्ये येऊन फक्त फोटो काढायचे, मग खाणार कधी? फोटो पोस्ट झाल्यावर मग तुझं काय चाललंय? एक मिनिट, तू आहेस कॅन्टीनमध्ये पण तुझं मन कुठे आहे? रीलमध्ये. पाहिलं ना, सर्वजण एकत्र आहेत पण एकमेकांसोबत कोणीच नाहीये. सर्वजण ऑनलाईन जगात जगत आहेत पण वास्तवात कोणीच जगत नाहीये. मी आहे सर्वांचा लाडका सोशल मीडिया. मी आहे न झोपणारा आपण काही करावं एवढी मोठी नसतं आम्हाला भेटायला आलं. स्वतःमध्ये आलो आहे, मी बोलवलं म्हणून तर आलो. झोपताना पण मी, जागताना पण मीच तुमची सकाळ आणि मीच तुमची रात्र. मी तुमच्या रीलमध्ये आणि मीच तुमच्या दिलमध्ये. माझी प्रोफाईल बघा, फोटो करताय, कॅप्शन करताय, लाईक करताय. प्रोफाईल बनवत आहे. खरंच आयुष्यात खुश आहेस का? मी फक्त स्क्रीन दाखवू शकतो, आरसा नाही. आरसा पाहण्याचा काम मग सर्वांना स्वतःच करावं लागेल. कधी कधी सर्वात मोठा प्रश्न हा स्क्रीनचा नसतो तर तो आपला असतो, पण तो आपल्याला दिसत नाही. नवे आपण ते पाहण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्नही करत नाही, ज्यामुळे त्याचे दुष्परिणाम हळूहळू दिसायला लागतात. आभासी जग हळूहळू त्याचं खरं रूप दाखवायला लागतं आणि मग घरात सुरू होते ती चिडचिड. हे पहा. चांगली आहेस की वाईट आहे? तुझ्या रील्सच्या लाईकवर काय करत? रील्सच्या लाईक तर शाखा असतात, परत तुझ्या बाबतीत ठरतं किती चांगली आहेस ते. काय करू की झोप येत नाही, अभ्यास होत नाही, माझी माहिती पडत नाही. कधी वाईट आहे, प्रत्यक्ष अतिरेक करणे कधी वाईट.
माझा योग्य रीतीने वापर कराल तर मी तुमची जिंदगी बदलू शकतो. आणि जर तुम्ही माझ्या अति आहारी जाल तर तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद कराल. मित्रांनो, कुठल्याही गोष्टीचे अति आहारी जाणे नेहमीच वाईट असते. कुठलीही गोष्ट थोडक्यात व विचारपूर्वक केली तर त्यात मजा असते. मी मनापासून पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचा अमूल्य वेळ माझ्यावरती व्यर्थ करू नका. आणि जर माझा वापर करायचा असेल तर योग्य रीतीने चांगल्या गोष्टीसाठी करा. बघा, विचार करू. सोशल मीडियाच्या प्रेमळ सल्ल्यानंतर सर्वांचंच आत्मभान जागृत होतं व ते काहीतरी वेगळं करायचं ठरवतात. चला पाहूया काय ते. चला आज आपण एक छोटासा प्रयोग करूया. फक्त एक तास कोणी फोन वापरायचा नाही. नोटिफिकेशन, स्टोरी, कोणी एक तास तू खरंच बोलते. असं जर केलं तर या एका तासात आपल्याला सर्व विसरत जाते. जग आपल्याला नाही, पण आपण या आकाशी जगात मात्र नक्कीच विसरून जाऊ. अरे वा, तुला समज स्पीड नाही पण माझा वाटतं पुन्हा कंटेंट बनला आहे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. एक तास उपाशी राहणं तुला किती बरं वाटतं ना? पण कसं हलकं झालं आहे. पाहिलं ना, आयुष्य रिस्टार्ट करायला बदल मोठा हवा असं नाही. कधी कधी एक तासही पुरेसा असतो आयुष्यात नवीन बदल घडायला. चला आजपासून एक निर्णय घेऊया, वेळ ठरवूया आणि नंतर पुन्हा सोशल मीडियाचा वापर करूया. हो, आता समजलं. लाईफपेक्षा करायचे क्षण असतात. ते कॅमेऱ्यात नाही तर आठवणी जपायचे असतात. आजपासून जरी माझ्या हातात हा मोबाईल असला तरी हा मोबाईलच्या हातात नसेल. जे लोक समजूतदार असतात ते माझे चांगले मित्र बनतात. गुलाम नाही. चला, निघतो मी. मित्रांनो, तंत्रज्ञानाचा गरजेप्रमाणे योग्य वापर करावा. मोबाईल हातात ठेवावा पण तो डोक्यात जाऊन देऊ नये. तो आपल्या चांगल्या मित्राप्रमाणे पाठीराखा असावा, तारणहार असावा, शत्रूप्रमाणे दुष्ट व आपलं वाईट बघणारा नसावा. सोशल मीडियाचा वापर तुम्ही जरूर करा पण त्याचा अतिरेक करून आपलं आयुष्य बर्बाद करू नका व आपली अमूल्य नाती तोडू नका. बघा,